नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण कुमार भारती पाठ्यपुस्तकातील धडा क्रमांक 18 अभ्यासणार आहोत आणि या धड्याचे शीर्षक आहे निर्णय। निर्णय या पाठाचा हा सेशन क्रमांक पहिला आहे। हा पाठ अभ्यासण्यापूर्वी आपण पाठाच्या लेखकांबद्दल संक्षिप्त परिचय जाणून घेऊया। निर्णय या पाठाचे लेखक आहेत डॉक्टर सुनील विभूते। यांचा जन्म 1959 मध्ये झालेला आहे। डॉक्टर सुनील विभूते हे प्रसिद्ध प्राध्यापक व लेखक म्हणून प्रसिद्ध आहेत। त्यांचे विविध वर्तमानपत्रातून आणि नियतकालिकातून विज्ञान विषयांवर 180 हून अधिक लेख प्रसिद्ध झाले आहेत। त्यांची किस्से शास्त्रज्ञांचे विस्मयकारी विज्ञान कथा ही पुस्तके प्रकाशित आहेत। तसेच त्यांच्या विज्ञान विषयक 6 कथांना राज्यस्तरीय पुरस्कार मिळालेले आहेत। पुणे, सोलापूर, उस्मानाबाद या आकाशवाणी केंद्रांवरून त्यांच्या पर्यावरण, प्रदूषण व वैज्ञानिक विषय यावर आधारित 80 हून अधिक व्याख्यानाचे प्रसारण झालेले आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, हा झाला लेखक डॉक्टर सुनील विभूते यांचा परिचय। यांच्या ह्या परिचयातून आपल्याला लेखक विज्ञान विषयक अत्यंत जागृत असल्याचं आपल्या लक्षात येत आहे। समाजात विज्ञाननिष्ठा आणि वैज्ञानिक दृष्टिकोन याचा प्रसार व्हावा म्हणून लेखकाने विज्ञान कथा या माध्यमाचा प्रभावीपणे उपयोग केलेला आहे। अनेक वर्तमानपत्रांमध्ये किंवा नियतकालिकांमध्ये लेखकांचे विज्ञान कथांप्रमाणे विविध प्रकारचे लेखन सुद्धा प्रसिद्ध झालेले आहे। हा झाला लेखकांचा संक्षिप्त परिचय। हा झाला लेखकांबद्दल संक्षिप्त परिचय। आता आपण या पाठातील आशय समजून घेऊया। प्रस्तुत पाठ निर्णय यामध्ये वेटर म्हणून काम करणारा रोबो हा एक यंत्र आहे। त्याला दिलेले काम तो उत्तम करता येईल, पण त्याला विचार करता येणार नाही। त्याला मनुष्यासारख्या भावना नसतात। तो दुसऱ्यांचे दुःख, संकट समजून घेऊ शकत नाही। उलट मानव हा संवेदनशील व भावनिक आहे। तो दुसऱ्यांच्या भावना समजून घेऊ शकतो। पाठातील संकटात सापडलेल्या स्त्रीला रोबो वाचवू शकत नाही, परंतु प्रामाणिक आणि प्रसंगावधानी मनोजचे तत्परतेने तिच्या मदतीला धावून जातो आणि तिचे प्राण वाचवतो। यंत्र हे यंत्रच आहे, ते माणसाची जागा घेऊ शकत नाही, असा संदेश आपणास या पाठातून मिळतो। प्रस्तुत विज्ञान कथेत मानवी मनाचे महत्त्व आणि मोठेपणा यांचे दर्शन घडते। यंत्रमानव अत्यंत अचूकपणे, वेगाने आणि सफाईदाराने काम करू शकतो, यात शंका नाहीच आहे। परंतु परिस्थिती बुद्धीने आणि अंतःकरणपूर्वक समजून घेऊन निर्णय घेण्याची क्षमता फक्त माणसामध्येच असते आणि अशी क्षमता यंत्रमानवामध्ये कधीच निर्माण होऊ शकत नाही, असाच संदेश या पाठामधून आपल्याला दिलेला आहे। चला तर आता आपण प्रत्यक्ष पाठ अभ्यासूया। न्यू एज रोबो कंपनीचा एजंट आम्हाला लॅपटॉपवर माहिती सांगत होता। हॉटेल व्यवसायाच्या गरजा लक्षात घेऊन वेटर, आचारी, स्वीपर, मॅनेजर असे वेगवेगळे यंत्रमानव म्हणजेच रोबो आम्ही बनवले आहेत। आम्ही बनवलेले रोबो हुबेहूब माणसाप्रमाणे दिसतात आणि वागतातही। एका रोबोची किंमत 1 लाख रुपये आणि दर 2 महिन्यांना सर्व्हिसिंगचे 2,500 रुपये। लाखाची गोष्ट निघाल्याबरोबर सोमनाथ पटकन उठत म्हणाला, राजाभाऊ उठा आता, हे काही आपल्याला परवडणार नाही। आणि दुसरी गोष्ट म्हणजे रोबो वेटरची सर्व कामं करणं कसं शक्य आहे। सोमनाथप्रमाणे माझाही त्या एजंटवर विश्वास बसत नव्हता। तर बघा, इथे या पाठाच्या सुरुवातीला यंत्रमानव बनवणाऱ्या कंपनीचा एजंट, लॅपटॉपवर हॉटेलचे मालक सोमनाथ आणि राजाभाऊ यांना त्यांच्या यंत्रमानवाची म्हणजेच रोबोटची माहिती देत आहेत। आणि या कंपनीचं नाव आहे न्यू एज रोबो। तर न्यू एज रोबो कंपनीचा एजंट त्यांनी बनवलेल्या कंपनीच्या यंत्रमानवांची माहिती म्हणजेच रोबोटची माहिती लॅपटॉपवरून हॉटेल मालकांना सांगत आहेत आणि तो
तिथे त्यांना एक्सप्लेन करत आहे की हॉटेल व्यवसायाच्या गरजा लक्षात घेऊन आमच्या कंपनीने हॉटेलसाठी काम करण्यासाठी वेटर, आचारी, स्वीपर, मॅनेजर असे वेगवेगळे प्रकारचे यंत्रमानव म्हणजेच रोबो बनवलेले आहेत आणि हे जे रोबो आहेत ते हुबेहूब माणसांसारखेच दिसतात आणि माणसांसारखेच वागतात. आणि त्यांनी सांगितले की एका रोबोची किंमत किती आहे, 1,00,000 रुपये आणि दर 2 महिन्याने त्यांची सर्व्हिसिंग करावी लागते आणि त्या सर्व्हिसिंगचे चार्जेस त्यांनी सांगितलेले 2,500 रुपये. आणि जेव्हा लाखाची गोष्ट निघाली तेव्हा सोमनाथ या गोष्टीला तयार होत नाही. तो म्हणतो की हे काय आपल्याला परवडणार नाही. दुसरी गोष्ट म्हणजे रोबो हा वेटरची सर्वच कामे करू शकेल याच्यावरती मला शंका आहे. सोमनाथप्रमाणे माझाही त्या एजंटवर म्हणजे राजाभाऊंचा त्या एजंटवरती काही विश्वास बसत नाही. फक्त 5 मिनिटं माझं म्हणणं तुम्ही ऐकून घ्या. माझ्या सांगण्यावर तुमचा विश्वास बसत नाही, पण आधुनिक विज्ञान तंत्रज्ञानाचा हा चमत्कार आहे. आता इथे एजंट आपलं कार्य करत आहे की आपल्या कंपनीचा यंत्रमानव त्याला विकायचा आहे आणि त्यासाठी तो पूर्ण प्रयत्न करत आहे. सोमनाथला ही गोष्ट पटत नाही, पण राजाभाऊ कुठे ना कुठे ह्या गोष्टीवरती थोडा विश्वास ठेवू लागलेला आहे. त्याला थोडं आश्चर्य पण वाटत आहे. मग त्यावेळेस एजंट हीच राजाभाऊची मानसिक अवस्था ओळखतो आणि त्यांना सांगतो की तुम्ही माझ्या सांगण्यावर तुमचा विश्वास बसत नसेल, पण आज हा आधुनिक विज्ञान तंत्रज्ञानाचा फार मोठा चमत्कार आहे आणि मोठमोठ्या शहरातील मोठमोठ्या हॉटेलमध्ये अनेक रोबो अशा प्रकारे कामं करत असतात. यंत्रमानव हॉटेलमधील वेटरचे, आचारीचे, मॅनेजरचे अनेक वेगवेगळ्या गोष्टींचे कामं तो अचूकपणे करत असतो. आमच्या रोबोबाबत वेटरच्या खाण्यापिण्याच्या, पगाराचा, कामचुकारपणाचा विचार करण्याची गरज नाही. आमचा रोबो वेटर मानवी वेटरपेक्षा दुप्पट काम करेल आणि तुम्हाला दुप्पट कमाई करून देईल याची मी खात्री देतो. एजंटच्या शेवटच्या वाक्याने आम्ही विचार करू लागलो. आता एजंट लोक मला माहीत असेल की त्यांचं कंपनीने बनवलेले उत्पादन कसं चांगलं आहे हे समजवण्याचा प्रयत्न करत असतात आणि ते सुद्धा त्या एजंटने रामभाऊला अगदी हेच पटवून दिलेलं आहे की आपण बघतो की माणसाकडनं अनेक प्रकारच्या चुका होत असतात. माणूस म्हटल्यावरती चुका होणारच. हॉटेलमध्ये काम करणाऱ्या वेटरांकडून पगाराच्या बाबतीत, खाण्यापिण्याच्या बाबतीत चुका होत असतात. काम चुकारपणा ते करत असतात, आळशी असतात किंवा कामाची टाळाटाळ करण्याचा प्रयत्न करत असतात. पण तो एजंट सांगतो की रोबो वेटर मानवी वेटरकडनं अशा काही चुका होणार नाहीत आणि तो मानवी वेटरपेक्षा अधिक दुप्पट पटीने काम करणार आणि तो तुम्हाला दुप्पट कमाई करून देणार. आणि जेव्हा एजंट असं सांगतो तेव्हा रामभाऊ त्याच्या या शेवटच्या वाक्याने थोडा विचार करू लागतो. मी आणि माझा बालमित्र सोमनाथ उर्फ सोमा दोघे मिळून गेली 4 वर्षे हॉटेल चालवतो आहोत. शहराच्या बाजारपेठेत असणारे आमचे हॉटेल हेरिटेज चांगले प्रशस्त आहे आणि हॉटेलचा कोणताही प्रश्न आम्ही चुटकीसरशी सोडवतो. पण याला अपवाद म्हणजे वेटरचा प्रश्न. तर आता इथे या कथेमध्ये सांगितलेलं की रामभाऊ आणि सोमनाथ हे लहानपणापासूनचे बालमित्र आहेत आणि गेल्या 4 वर्षापूर्वीपासून त्यांनी दोघांनी मिळून पार्टनरशिपमध्ये एक हॉटेल चालवत आहेत आणि ते हॉटेल म्हणजेच हॉटेल हेरिटेज, जे शहराच्या बाजारपेठेमध्ये प्रशस्त हॉटेल मानलं जातं. आता सोमनाथ आणि रामभाऊ हॉटेलच्या संदर्भातील कोणतेही प्रश्न अगदी चुटकीसरशी सोडवत, पण वेटरचा प्रश्न काही त्यांच्याकडनं सुटत नव्हता. आमच्या हॉटेलमध्ये अनेक वेटर आले आणि गेले, पण त्यांच्या कटकटी कायम होत्या. कामचुकारपणा, अचानक दांड्या मारणे, भांडण करणे अशा तक्रारीमुळे आम्ही हैराण झालो होतो. आता इथे लेखक सांगत आहेत की रामभाऊ आणि सोमनाथ यांच्या हॉटेल हेरिटेजमध्ये अनेक चालवत असताना 4 वर्षापासून त्यांनी ते हॉटेल चालू केलेलं आहे आणि हॉटेलमधील अनेक प्रश्नांचे त्यांनी निरसन केलेलं आहे. पण त्यांच्यापुढे सगळ्यात महत्त्वाचा एक प्रश्न म्हणजेच की वेटरचा प्रश्न. त्यांच्या हॉटेलमध्ये वेटर टिकत नाहीत. ते काही ना काही कटकटी चालू असतात. कधी कामाच्या बाबतीत टंगळमंगळ करणे, काम चुकारपणा करणे,
अचानक न सांगता सुट्ट्या घेणे, कशा ना कशा क्षुल्लक कारणावरून भांडत करत राहणे, अशा अनेक तक्रारी वेटरकडनं येत असायच्या आणि त्यामुळे हे हॉटेलचे मालक हैराण झालेले होते. वाळवंटातील हिरवळ म्हणून नमूद करण्यासारखी एक बाब म्हणजे आमचा एक वेटर मनोज बराच काळ आमच्याकडे टिकून आहे. मण्यामध्ये म्हणजेच मनोजमध्ये बाकी अनेक दुर्गुण असले तरी प्रामाणिकपणा आणि प्रसंगावधान हे अभावाने दिसणारे गुण त्याच्यामध्ये आहेत, म्हणून आम्ही त्याला टिकवून धरलं होतं. तर आता बघा, इथे लेखकाने वाळवंटातील हिरवळ म्हणजे अशक्य अशी गोष्ट ह्या सगळ्यामध्ये त्यांना वेटर मालकांना वेटरच्या बाबतीत अनेक समस्या निर्माण होत होते आणि ह्या समस्यामधून एक चांगली गोष्ट म्हणजेच वाळवंटातील हिरवळ म्हणजे त्यांच्याकडे असलेला मनोज नावाचा एक वेटर. त्याच्यामध्ये अनेक दुर्गुण असले तरी पण प्रामाणिकपणे आणि प्रसंगावधान हे इतर वेटरांमध्ये असलेले अभावित असलेले किंवा न पाहणारे गुण त्याच्याकडे नेहमी पाहण्यात येत होते की मनोज हा प्रामाणिक होता आणि प्रसंगाच्या वेळेस कोणत्या प्रसंगाला कसं वागावं, कोणत्या प्रसंगातून काय समस्या उद्भवू शकते, तर हे प्रसंगावधानाचे गुण त्याच्यामध्ये पाहायला मिळत होते जे इतर वेटरमध्ये पाहता येत नव्हते. म्हणून मग मनोजला यांनी हॉटेल मालकांनी त्याच्या हॉटेलमध्ये टिकवून ठेवलेलं होतं. वेटरचा प्रश्न कायमचा निकालात काढण्यासाठी आम्ही 4 रोबो वेटर खरेदी केले. मी आणि मनोजने त्यांना रामू, शामू, दीपू, विजू अशा हाका मारण्यास सुरुवात केली. आता लेखकाने त्या हॉटेल मालकाने जेव्हा एजंटकडनं यंत्रमानवांची सगळी माहिती मिळवली आणि सांगितलेलं की मानवी वेटरपेक्षा हा अधिक दुप्पटीने तुमच्यासाठी काम करेल, तुमची हॉटेलची कमाई सुद्धा दुप्पट करून देईल आणि इतर मानवी वेटरांकडनं ज्या तक्रारी असतात ह्या तक्रारी तुम्हाला यंत्रमानवाकडनं ऐकायला मिळणार नाहीत आणि ह्यामुळे मग वेटरचा प्रश्न कायमचा सोडवण्यासाठी हॉटेल मालकांनी एकूण 4 रोबो वेटर खरेदी केले आणि मग रामभाऊ आणि मनोजने मिळून त्या 4 मानव सदृश यंत्रमानवाला रामू, शामू, दीपू, विजू अशी नावं दिली आणि त्या नावाने ते त्यांना हाका मारत. आमचे दिवस बघता बघता पालटले. हॉटेल बंद केल्यानंतर रात्री 11 ते सकाळी 6 पर्यंत 4ही वेटरचे चार्जिंग मी करत होतो. सकाळी 6 वाजता त्यांच्या अंगावर कडक इस्त्रीचे कपडे चढवले आणि त्यांच्या डाव्या खांद्यावरील पॉवर स्विच करून सुरू केला की ते गुड मॉर्निंग सर म्हणून कामाला लागायचे. तर आता इथे बघा, लेखकाने त्या हॉटेल मालकांकडनं यंत्रमानव रोबो वेटर कशी कामं करायची याचं वर्णन केलेलं आहे की ते रामभाऊ काय करायचा की हॉटेल बंद झाल्यानंतर रात्री 11 वाजता हॉटेल बंद व्हायचे. मग रात्री 11 ते सकाळी 6 वाजता हॉटेल सुरू व्हायचे. म्हणजे सकाळी 6 ते रात्री 11 वाजेपर्यंत हॉटेल चालू असायचं. पण जेव्हा हॉटेल बंद व्हायचं तर त्या 11 वाजता रात्री 11 वाजेपासून ते सकाळी 6 वाजेपर्यंत रामभाऊ त्या 4ही वेटरांची चार्जिंग करून ठेवत असे आणि मग सकाळी 6 वाजता हॉटेल सुरू होण्या अगोदर त्या 4ही वेटरच्या म्हणजे रामू, शामू, दीपू आणि विजू यांच्या अंगावरती इस्त्रीचे कपडे चढवले जायचे. म्हणजे त्यांचा काही जो विशिष्ट प्रकारचा युनिफॉर्म असेल, वेटर लोकांचा तुम्ही पाहिलेला असेल की हॉटेलमध्ये एक विशिष्ट प्रकारचा त्यांना युनिफॉर्म घातलेला असतो वेटर लोकांनी, तसा तो मग ह्या यंत्र मानवाला, मानव सदृश यंत्रांना वेटरचे कपडे घातले जायचे आणि त्यांच्या खांद्यावर जे काही पॉवर स्विचचं बटन असायचं ते रामभाऊ चालू करायचा आणि मग पूर्ण चार्जिंग झाल्यानंतर ते बटन ऑन केल्यानंतर गुड मॉर्निंग सर म्हणून जे काही ते 4ही यंत्रमानव कामाला सुरुवात करायचे. हॉटेलच्या सर्व कामांचा समावेश असलेले मेमरी कार्ड त्यांच्या डोक्यात बसवलेले असल्यामुळे सर्व कामे ते न सांगता करत. आता बघा, मनुष्याच्या बुद्धीमध्ये सगळे कामांची लेखाजोखा फिट असतो, परंतु इथे काय सांगितलेलं आहे की रामभाऊ काय करायचा, हॉटेलमधील सर्व कामांचा तपशील असलेला मेमरी कार्ड त्या मानव सदृश यंत्रमानव अर्थात त्या रोबोच्या डोक्यामध्ये बसवलेलं असेल आणि त्यामुळे त्या मेमरी कार्डमध्ये जे काही कामांचं लिस्ट तयार केलेली असायची ते कामे
मेमरी कार्डच्या अनुसरून तो यंत्रमानव रोबो ते कामे न सांगता बरोबर त्या मेमरी कार्डमध्ये जे काही सेव्ह केलेलं होतं त्याप्रमाणे ते काम सुरू करायचे. कंपनीची सर्व्हिसिंग चांगली होती. दर 2 महिन्यांनी सर्व्हिस इंजिनिअरिंगची भेट ठरलेली असे. वेटर सर्व्हिसिंगच्या वेळा मी स्वतः जाऊन इंजिनिअरिंगकडून बऱ्याच गोष्टी शिकून घेतल्या. तर आता बघा इथे हॉटेल मालक सांगते की ज्या कंपनीच्या एजंटकडून हे मानवसदृश यंत्रमानव म्हणजेच रोबो घेतलेले होते त्या कंपनीची सर्व्हिस अतिशय उत्तम होती. दर 2 महिन्यांनी सर्व्हिस करण्यासाठी इंजिनियर स्वतः यायचे. ते हॉटेल मालक स्वतः त्या वेटर सर्व्हिसिंगच्या वेळा स्वतः हजर राहून त्या इंजिनिअरिंगकडून बऱ्याच नवीन गोष्टी शिकून घ्यायच्या. हॉटेलमधील स्वच्छता, टापटीप, विनम्र या तत्पर सेवा यांचा परिणाम आम्हाला 2-3 महिन्यातच जाणवू लागलेला होता आणि दिवसेंदिवस हॉटेलची कमाई वाढू लागलेली होती. तर विद्यार्थी मित्रांनो, पाठाच्या या भागामध्ये आतापर्यंत आपण पाहिलं लेखकांचा संक्षिप्त परिचय आणि त्यानंतर हॉटेलमध्ये रोबो वेटर ठेवल्यामुळे हॉटेल मालकांना खूप फायदा झाला होता आणि वेटर संबंधित त्यांच्या ज्या काही समस्या होत्या त्या दूर झाल्या होत्या. आता ह्या यंत्रमानव रोबोकडनं हॉटेलमध्ये काय काय प्रसंग होतात याचं वर्णन आपल्याला अभ्यासाचं आहे. त्याचा अभ्यास आपण पाठाच्या पुढील भागामध्ये अभ्यासणार आहोत. धन्यवाद.